तर भावांनो, हे एक असं मंदिर आहे जिथे एवढ्या गड्ड्यातून एवढा मोठा कुंड भरते ना, असं अंधामधून कसं पहिल्यापासून सांगतो तुम्हाला. तर भावांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. सगळ्याला असून जय श्रीराम. ह्या आपल्या त्र्यंबकेश्वर मधला पार्ट 3. आणि काय आज लवकर फटाफट तयारी करून नाश्ता पाणी चहा पाणी करून कोण की आज चला आपल्याला एक घर सांगायचंच राहिलं. हे मंदिर इथे त्र्यंबकेश्वर मध्ये म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या 1 किलोमीटर जवळ. जसं जसं आपण वर चाललो होतो भाऊ, व्ह्यू तर बम खतरनाक येऊन आलता. तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू तुम्ही बम खतरनाक व्ह्यू आला. 1 तासात कसं पोहोचलो आपण आपल्याला माहित पण नाही पडलं. आणि या मंदिराचं नाव आहे गंगाद्वार मंदिर. आता तुम्हाला मंदिर दाखवतो ना, इतकं प्राचीन मंदिर आहे भावांनो. हाच तो नंदी ज्याच्या तोंडातून एवढं मोठं पाणी येते आणि एवढा मोठा कुंड भरते. भावांनो, हे पाणी पुरं पहारेच्या दिशेने त्या कुंडात जाते. आणि इथे एक असं पण मंदिर आहे जिथे 108 शिवलिंग आहे. आणि ह्याच मंदिरात इतका मोठा कुंड होता की तुम्हाला आता मी दाखवतो. 14 फूट. हे मंदिर इथून जास्त दूर नव्हतं म्हणून का 15 मिनिटाच्या रस्त्यावर होतं. तुम्हाला आता मंदिर दाखवतो. मंदिर बी मस्त होतं भावांनो. हेच ते मंदिर तर छोटंसं होतं, पण तुम्हाला आता मंदिर मी अंदरून दाखवतो. भावांनो, या 108 शिवलिंग किती लहान लहान शिवलिंग होते. आणि हे मंदिर पण जास्त मोठं नव्हतं. मतलब एक माणूस यात बरोबर उभा पण नाही राहू शकत. भावांनो, खूप प्राचीन मंदिर आहे हे. झालं मग आपलं दर्शन. आता जातो खाली, काऊन की आपल्याला बम जोरात भूक लागली होती. भावांनो, आता फटाफट रूमवर पण चाललो जातो, कारण की आपले पाय जोरात दुखून आले. तुम्हाला काय सांगू भावांनो, असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करून जा.